आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. आई, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले नव्हते. मैत्रिणीकडे गेले नव्हते? मग मग सुमन गेली कुठे होती तू? आई, 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 मी एका परक्या पुरुषासोबत फिरायला गेले होते. काय? हो आई, हो. मला वाटलं तो माझ्यावर प्रेम करतो. मी यांना धोका देऊन फसवून गेले होते. आई, मी या घराच्या लायकीची नाही. मला या घरातून काढून टाका. मला या घरातून काढून टाका. हे सगळं ऐकून सुमनच्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो धडाधडा रडू लागला. आणि हे सगळं काही ऐकून सुमित्राला तर धक्काच बसला. हे त्या कृत्यासाठी जे तू केलंस. खूप विश्वास ठेवला सुमन तुझ्यावर आम्ही सगळ्यांनी. डोळे बंद करून तू जेव्हा म्हणलीस तेव्हा तुला जिथं म्हणलीस तिथं तुला जाऊ दिलं आम्ही. तू असं नव्हतं करायला पाहिजे सुमन. आई, चुकी झाली माझ्याकडून. खरं तर बघायला गेलं तर मी या घरच्या लायकीची नाही. तुमच्या लेकाची बायको म्हणून या घरची सून मी स्वीकारू नका मला तुम्ही आता. कारण माझी ती लायकीच नाही. मी या घरात राहावं म्हणून. झालंच तर मला माफ करा. सुमित्राबाईंनी सुमनच्या गालावर तर थापड मारलीच, पण तिला लगेच मिठीत पण घेतलं. हे सगळं बघून तर सुमनला विश्वासच बसत नव्हता. नेमकं झालं तरी काय? आई, तुम्ही असं? सुमन, हे यासाठी आहे की तू आज खरं बोलून आमच्या विश्वासाचा मान ठेवलास. तू आज जे धाडस दाखवलंस ना सुमन, त्याच्यासाठी मी तुला माफ केलं. झालंच तर